नमस्कार, गौराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतो आहे शापूची भाजी. प्रत्येकाची भाजी बनवण्याची थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकेल. मी ज्या पद्धतीने डाळ घालून शापूची भाजी करते ती पद्धत शेअर करणार आहे. इतर पालेभाज्याच्या तुलनेत शेपूची भाजी मात्र तितकीशी आवडीने खाल्ली जात नाही. तर भरपूर लसूण डाळ घालून केलेली ही शापूची भाजी ही चवदार लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, मी डाळ घेतली आहे, ही मुगाची डाळ आहे. याच्यात तुम्ही चण्याची डाळ घालून केली तरी छान लागते. त्यासाठी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण भरपूर घेतलेला आहे. आणि ही एक शापूची जुडी घेतलेली आहे, ती स्वच्छ निवडली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. तर एक जुडी पूर्ण न वापरता आपण अर्धीच घेतलेली आहे. पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये आता आपण जिरं घालणार आहोत. जिरं हे तडतडू देऊया आपण. छान तडतडलं की त्याच्यात आपण लसूण घालणार आहोत. लसूणही छान आपलासा परतून घेऊया थोडासा रंग बदलेपर्यंत. लसूणाचा रंग बदलला की आपल्याला ह्याच्यात हिरव्या मिरच्या ज्या कापलेल्या आहेत त्या घालूया. हिरव्या मिरच्या हा मीडियम तिखट आहे, जास्त तिखट नाही आहे. मिरच्याही छान आपण तेलात परतून घेऊया. मिरच्या परतल्या की त्याच्यात आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे. मुगाची डाळ कमीत कमी अर्धा तास मी भिजत घातली होती, कारण की भाजीमध्ये घातल्यानंतर ती लवकर शिजली पाहिजे, त्यामुळे मी अर्धा तास भिजत घातली होती. तर अर्धा तासानंतर मी हिला स्वच्छ धुवून आता मी ह्याच्यावर घातली मिरचीवर. आता ह्याच्यानंतर आपल्याला छान परतून घेऊया. डाळ छान परतून घेतली की त्यावर आपल्याला हळद आणि टोमॅटो घालायचं आहे. डाळीत थोडंसं पाणी असतं ना, तर त्यामुळे आपण थोडीशी परतून घेतली आहे ती. आता हळद घालूया अर्धा चमचा, अर्धापेक्षा पण कमी घातली आहे. आणि त्यात एक टोमॅटो घातला आहे बारीक चिरून. आता तेही छान आपण मिक्स करून घेऊया. तर हे सर्व आपल्याला कमीत कमी 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी शेपूची भाजी कापून ठेवली होती ती घातली आहे. आणि ती घातल्यानंतर थोडंसं आपण त्यावर मीठ घालूया चवीपुरतं. मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे, तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला. आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटभरासाठीच मी झाकण ठेवलेलं. झाकण काढल्यानंतर मी ह्याच्यात शापूची भाजी आणि जे मीठ आपण वरून घातलेलं ते सर्व आपण एकजीव करून घेऊया. आणि कमीत कमी 2 ते 3 मिनटं पुन्हा आपल्याला झाकण ठेवून शिजवायची आहे ही भाजी. आणि मीडियम फ्लेमवर आपण भाजी शिजवणार आहोत, त्यामुळे मी झाकण ठेवलं आहे. आणि 2 ते 3 मिनटानंतर आपण झाकण काढून बघितली आहे. भाजी आपली झाली आणि त्यात पाणीही राहिलेलं नाही आहे. मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटतं आणि तेवढ्याच पाण्यात आपली मुगाची डाळ शिजते. आणि ही भाजी व्हायला जास्त वेळही लागत नाही. कमीत कमी 7 ते 8 मिनटात आपली भाजी तयार होते. तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान सुंदर तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीने तयार केलेली भाजी खूप छान लागते. तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला? जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नोंदवू शकता. त्याचबरोबर हे यूट्यूबवरचं गौराई फूड रेसिपी हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.